नमस्कार मित्रांनो, मी आहे ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहेत ऋषिकेश रिव्ह्यू. तर मित्रांनो, आज ज्याचा रिव्ह्यू करणार आहे मी, त्या लॉकअप सीझन 2चं पहिल्या एपिसोड ते 5व्या एपिसोडपर्यंत काय काय झालं, काय काय घडलं, काय काय सिच्युएशन, म्हणजे कोणाची झाली फ्रेंडशिप, कोणाची झाली वाद, चालू आहे. तर बघूया मित्रांनो, आणि खूप एक्साइटमेंट चालू आहे की काय काय घडतं आहे ते. तर नंबर पहिल्या एपिसोडपासून चालू करू मित्रांनो. तर पहिल्या एपिसोडमध्ये जे 15 कंटेस्टंट आहे, त्यांचे सेलमेट कोण असणार ते दाखवले. तर पहिले कंटेस्टंट आहे, मी कंटेस्टंटची लिस्ट तुम्हाला सांगतो, एक एक जणचं सांगतो. सुनीता आहुजा, आता पहिल्या नंबरवर सुनीता आहुजा आल्या. पमिला सरना, शिवांगी जोशी, सुफी, श्रेया कारला, रियाज अली आणि श्रेष्ठा अय्यरबद्दल तुम्हाला, हे श्रेयस अय्यरच्या बहीण आहे. तर धीरज दुपीर, राम कपूर. अ, तर राम कपूरचं एक सिक्रेट हे धीरजकडे आहे आणि सेलमेटही धीरजच आहेच म्हणून. नंतर आले योगेश रावत आणि आकांक्षा चौधरी. तर त्यांचं सेलमेट आहे सुनीता आहुजा आणि रियाज अली. तर बघायला नक्की आवडेल. नंतर हर्षद चोपडा आला. नंतर वरुण यादव आला, ज्याला लैला असं म्हणतात, तर ते आले. आकांक्षा चोमुला आले आणि माधुरी जैन गोर, म्हणजे त्या फेमस बिझनेसमॅन अश्लील ग्रोअरच्या वाईफ आहेत, तर त्या आलेल्या आहेत. तर सगळं झालं आता. मग सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालं, कोणी आपली सिक्रेट सांगितलं, कोणी ऑडियन्सला सांगितली, कोणी आपले जे सेलमेट आहे त्यांना नेऊन सांगितलं आहे. तर बघूया काय काय घडलं. तर नंतर मग दुसऱ्या दिवशी, म्हणजे जो दुसरा एपिसोड आहे, तर त्याच्यामध्ये असं घडलं की सगळ्यांचे स्टेटस बँड जे दिलेलं आहे, गळ्यात जे बँड दिलेलं होतं, ते काय काय म्हणजे गळ्यात जे हिरवं झालं तर तुम्ही या आठवड्यात सेफ आहेत, आणि जर लाल असेल तर तुमचं ॲट रिस्क असेल, म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर घराच्या बाहेरही जाऊ शकतात. तर मग फक्त 2 जण सेफ होते स्टार्टिंगला, की आकांक्षा चमोला आणि हर्षद चोपडा यांनी आपलं सिक्रेट एक्सपोज केलं, म्हणून मग त्याच्यावर चालू झालं. मग ज्यांना सगळ्यांना जे टॅग्स दिले, जनतेने एक टॅग दिले होते म्हणजे लॉकअपमध्ये यायच्या आधी, तर ते सांगितले. तर ते काही काही जणांनी एक्सेप्ट केले, 10 लोकांनी एक्सेप्ट केले आणि काही लोकांनी नाही एक्सेप्ट केले, म्हणजे त्यांनी नाहीच एक्सेप्ट केले. तर त्यांना 1 लाख खर्चा पाणी भेटला. म्हणजे ज्यांनी एक्सेप्ट केले 10 लोकांनी, त्यांना 1 लाख रुपयाचा खर्च पाणी, म्हणजे जे तुम्ही कॅन्टीनमधून मागवू शकतात, आणि काय काय मागवायचं आहे तुम्हाला, म्हणजे जेवणासाठी डेलीचे याच्यात, तर त्याच्यासाठी खर्चा पाणीसाठी तुम्हाला पॉईंट्स भेटते. तर ते पॉईंट तुम्ही यूज करून डेली खर्चा पाणी हे करू शकतात, असं आहे. तर मग एक चॅलेंज झालं, फर्स्ट चॅलेंज झालं त्याच्यात, टार्गेट प्रॅक्टिस. म्हणजे जे हे होते कोण, आकांक्षा चोमुला आणि हर्षद, तर त्यांनी सगळ्यांना म्हणजे एक एक जणांचं नाव घेऊन मग सगळ्यांना टार्गेट केलं. तर त्याच्यातही त्या पॉईंटमध्ये त्यांना 1,30,000 भेटले, खर्च पाण्यासाठी पॉईंट्स भेटले. पण त्याच्यात ऑप्शन असा होता त्या चॅलेंजमध्ये की एकाला सेफ करायचं. पण इथंही जसं दुसरा एपिसोड पाहिला, तर इथंही श्रेया, जे फर्स्ट एपिसोडमध्ये जे स्टेजवर भांडणं चालू झाले, ते इथंही घरातही चालू झाले. पहिले योगेश आणि त्यांच्यामध्ये श्रेयामध्ये भांडणं चालू झाले. नंतर तेच भांडणं आकांक्षा चौधरी आणि श्रेया कारलामध्ये वापस चालू झाले. तर ही आर्ग्युमेंट चालूच होती, म्हणजे यांची आर्ग्युमेंट थांबण्यासारखी नाहीच आहे. आकांक्षा चौधरीचं भांडणं चालू होतं, पण श्रेया कारलाने काही काही गोष्टी त्यांच्या पर्सनल बोलल्या, म्हणून मग त्यांनाही राग आला. आणि अशा शोमध्ये कृपया म्हणजे पर्सनल नाही बोलावं, घरापर्यंत, भावापर्यंत कोणावर बोलावं नाही, म्हणून ठीक. ते त्यांचा पॉईंट असा. तिसरा एपिसोड जे जे झालं, म्हणजे कोणी सेफ्टी केलं आणि कोणी स्पाइनलेस खेळलं. तर 8 जणांनी
सेफ केलं यांना, म्हणजे की सेफ खेळले हे, की चांगलं खेळले सगळ्यांचा विचार करून, सेफ सगळ्यांना म्हणजे कॉम्पिटिशन म्हणून एक उडवायचं आहे म्हणून 8 जणांनी सेफचं बटन प्रेस केलं आणि स्पाईनलेसचं 5 जणांनी प्रेस केलं. तर सगळ्यांना एक्सप्लेन करावं लागलं ते की सुफी झालं, श्रेयानी झालं, यांनी हे केलं की कशामुळं एक्झॅक्ट कशामुळं जे तुम्ही जे केलं काय म्हणतात ते प्रेस कशामुळं स्पाईनलेस, तर ते विचारण्यात आलं. मग नंतर काही यांच्या आज मजाक चालू होते सगळ्यांचे, सगळे आपल्या आपल्या प्रकारे चालू आहे. पण हे श्रेया कार्ला आणि योगेश रावत, श्रेया कार्ला आणि योगेश रावत आणि आकांक्षा चौधरी यांची कंटिन्यू भांडणं चालू आहे. म्हणजे टॉन्टिंग, मागून एक शब्द येणार, असं चालूच आहे. तर रितेश सरांनी जेलरच्या केबिनमध्ये सुफी, सुनीता मॅम, पमिला, धीरज आणि रियाजला बोलवलं. पण त्यांना हे सांगितलं तुमच्याकडे जे सिक्रेट आहेत पण त्याच्यातून एकच सेफ होणार, एकच जण सेफ होणार, सेलमेट, पण एकच जण. तुम्ही 6 जणांनी एक नाव द्यायचं आणि ती सुनीता मॅम होत्या आणि त्यांनी सिक्रेट आकांक्षा चौधरीचं होतं. तर मग ते सेव्ह केलं. मग नंतर त्याच्यावर चर्चा झाली हर्षद, शिवांगी आणि श्रेयाच्या. तर त्याच्यामुळं मग चर्चा चालू झाली. मग नंतर काय त्यांचे क्यूट हे यांचे बॉन्ड चांगला बघायला भेटत आहे. आकांक्षा चौधरी आणि योगेश रावतचा बॉन्ड, क्यूट बॉन्ड भेटत आहे. तर बघूया काय होते. चौथा एपिसोड थोडे जोक्स चालू झाले. सुफी, आकांक्षा चोमोला यांचे थोडेसे हे झाले. त्यामध्ये जे टॉपिक चालू होता काहीतरी, तर त्याच्यात राम कपूर आणि यांचे थोडे वादविवाद चालू होते की नाही नाही ॲक्टर्स असे असते, असं त्यांच्यावर वादविवाद चालू होते. तर मग म्हणून मग बाहेर आलून सगळे चर्चा करत होते. तर सुफी आणि वरुणचे थोडे हिट, म्हणजे थोडेसे वादविवाद, सगळ्यांचेच वादविवाद होत आहेत पण यांचे थोडेच जास्त झाले. तर फर्स्ट चार्जशीट बघायला भेटली. तर 3 लोक जे सेफ होते त्यांनी चार्जशीट लावायची होती जे घरातले जे उरलेले 10 सदस्यांवर आहे. तर बघूया कोणी कोणी चार्जशीट लावले, म्हणजे कोणी कोणी सिक्युअर केलं, कोणी कोणी हे केलं. त्याच्या आधी फराह मॅमनी राम कपूर, माधुरी, शिवांगी, रियाज आणि योगेशला हे सांगितलं की तुम्ही थोडं गेममध्ये हे राहा, ॲक्टिव्ह राहा. तर चार्जशीटमध्ये जे सिक्युअर झालेले ते धीरज, योगेश, वरुण, शिवांगी, पमिला आणि आकांक्षा चौधरी, राम कपूर आणि बस. आणि ॲट रिस्क म्हणजे जे घराच्या बाहेर जे होणारे आहेत ते श्रेया कार्ला, सुफी, श्रेष्ठा, माधुरी आणि अजून कोण आहे बघूया, अजून कोण आहे, आणि रियाज, हे 5 जणं. हे नंतर मग आकांक्षा चमोला आणि सुफीचा वाद झाला की तू मला का नाही सेव्ह केलं, सिक्युअर केलं. तर प्रत्येकाचं इथं बॉन्ड आहे की हे. आणि आपण हे पाहायला गेलं की श्रेया कार्ला आणि सुफी यांचं बोलण्यामध्ये जी लाईफलाईन, आता प्रत्येकाने 3 लाईफलाईन म्हणजे 3 सिक्रेट केलेल्या आहेत. तर श्रेयाने सुफीला दुसरं लाईफलाईन सांगितली, जसे की जजमेंट डेमध्ये तुम्हाला रितेश सर याच्यावर बोलतानाही बघणार आहे. तरीही आपण बघूया काय